तर तुम्हाला जसं की माहितीच की आपली कांदा लागवड चालू आहे, म्हणजे मी मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला तेव्हापासून कांदा लागवड आपली चालू झाली होती आणि ती फायनली काल कंप्लीट झालेली, म्हणजे कांदा लागवड आपली पूर्णपणे झालेली आहे आता. म्हणजे ह्या वर्षी मी तेव्हा सांगितलंच होतं की ह्या वर्षीसुद्धा आपले कांदे कमी आहे आणि जे खाली वावर दाखवलं होतं त्या व्हिडिओत ते सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि जिथे रोप होतं, म्हणजे जिथं आपलं कांद्याचं रोप होतं इथे सुद्धा पूर्णपणे लागवड झालेली आहे आपली कांद्याची. आणि जे उरेल रोप होतं ते सुद्धा आपण खाली लावलेलं आहे. नाही ना, आम्ही ना फक्त काय कांदेच नाही लावलेले, तर भरपूर काय लावलेले, हरभरा वगैरे. आणि इथं तर बघितलं तर आम्ही लसूण पण लावलेला आहे आणि कांद्याच्या बुडक्या सुद्धा लावलेल्या आहेत. बुडख्याला आणि लसणाला ना आत्ताच पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम ताजेतवाने आणि अशी हिरवेगार दिसतात. आणि तुम्ही बघितलं तर आहे ना याला गोंडे सुद्धा आलेले आहेत. ते ना आता जिथं आहे ना लसूण आणि बुडख्या आहेत ना, म्हणजे ह्या वावरात आहे ना आधी ना घास होता, पण तो आहे ना जास्त सुकल्यामुळे, म्हणजे आम्ही कापलाच नाही जास्त दिवस, त्याच्यामुळे ना तो पूर्णपणे सुकला होता. आणि जास्त करून उंदीर आणि घुशी पण जास्त होत्या, त्याच्यामुळे आहे ना आम्ही काढूनच टाकला तो घास आणि त्याच्या ठिकाणी आता लसूण आणि बुडखे केलेले आहेत आम्ही. तर ना आम्ही ना आमच्या 2 वावरामध्ये एवढंच लावलेलं आहे, म्हणजे अजून भरपूर काय असं लावलेलं आहे. आता ते बघायला जावं लागेल मला. आता मला तुम्हीच सांगा की तुम्ही तुमच्या वावरामध्ये काय काय लावलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.